तुम्हाला पण मुली बाळी असते, मुलं बाळा असते. एखाद्याच्या असहाय्य मुलीवरती, ती तर माझी मुलगी गेलीच आहे, माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंतवडे उडवणं काय. तुम्हालाही मुलं असतील, मुली असतील नसतील, पण तुम्ही अशा एखाद्या लेकराचं हे नका करू. मला एवढंच सांगायचं या तुमच्या प्रसार माध्यमातून. आरोपीचे वकील असे म्हणतात की एखाद्या पतीनं 4 फटके मारले म्हणजे काही छळवणूक करू. आता बघा, आपलं प्रसार माध्यम आहे, ही हास्यास्पद गोष्ट आहे, ही गोष्ट हास्यास्पद आहे. ते कायद्याचे तज्ञ काय म्हणले असतील हे तुम्ही समजून घ्यावं, की जर 4 फटके मारून 4 थापडा मारून जर एखाद्याचं मयत होत असेल, हे तुम्ही ठरवावं, समाजाने ठरवावं. 6 दिवस त्याला मारहाण होत होती आणि त्याला जर त्याचं ते म्हणत असेल की 4 थापडी, तर आता तुम्ही प्रसारमाध्यमांनी त्याचा निवाडा करावा, कोर्ट तर करेलच. तुम्ही प्रसार माध्यमांनी ह्याच्यातून आमच्या मुलीला न्याय द्यावा. या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकारी असलेले जालिंदर सुपेकर यांचं नाव सातत्याने येत आहे. तर वैष्णवी हयात असताना किंवा तुमच्यासोबत काही त्यांचा संपर्क झालाय का, तर त्यांनी मला सांगितलं गेलं आणि त्या मामाच्या जीवावरती आम्ही काहीही करू शकतो. 2 कोटी रुपये दिले नाही म्हणून मला धमकी देऊन गेलेले. मामाचं नाव सांगून तुम्हाला धमकी देऊन ते नेहमीच सांगायचं ना. लग्न ठरवतीच्या वेळेलाही त्यांनी तसंच केलेलं आहे. त्यांच्या जन्मपत्रिकेचा तो बायोडाटा असतो, त्या बायोडाटामध्ये सुद्धा मामा म्हणून सुपेकर जालिंदर यांचं नाव आहे खाली. तुम्ही आतापर्यंत वेळोवेळी लग्नानंतर किती पैसे दिले नाही, ते मी तिथं सांगू शकतो, मी आपल्या माध्यमाशी नाही सांगू शकतो. आणि ते काल आणखी असंही म्हटले की त्यांनी एका जमिनीच्या व्यवहारासाठी वैष्णवीला तुमच्याकडे आणून सोडलं होतं, कुठली मागणी न करता. त्याचा नेमका खुलासा काय? आता हे बघा, हे न्यायप्रविष्ट आहे, सगळं बोलणं उचित राहणार नाही, कारण ह्याचा परिणाम दुसरा होऊ शकतो. त्यामुळे मला त्याची जास्त न्यायप्रविष्ट जास्त न बोलता एवढंच सांगेल की तिला 6 ते 7 दिवस आमच्या माहितीने सलग मारहाण, आपल्या माहितीने रिपोर्टच आहेत तसे रिपोर्ट 5-6 दिवस तिला मारहाण करण्यात. त्यावेळेला एकदा आली होती 10 तारखेला, त्यावेळेला ती तशी आईपाशी बोललेली आहे की मला मारहाण होतीये, मला छळ होतोय. तरी दुसऱ्या दिवशी त्याचा काही ह्याच्यावर 7 वाजता तिला फोन आला आणि तिला जावं लागलं. वकिलांनी कोर्टात असा घ्यावा गेला की वैष्णवीची मनोवृत्ती आत्महत्या करण्याची दिशेने होती, कारण याच्या आधी 2दा तिला अशाच प्रकारे एकदा उंदराचं औषध ते जे काय केला, एकदा धावत्या गाडीतून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिची टेंडन्सी होती अशा प्रकारचं करायचं. आता ती टेंडन्सी होती की नाही होती, आता ते काही आरोप करतील, काही शिंतोडे उडवतील माझ्या मुलीवरती. पण वकील साहेबांना मला कालच्या ह्याच्यावरून एकच सांगायचंय की साहेब, तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला पण मुली बाळी असते, मुलं बाळा असतील. एखाद्याच्या असहाय्य मुलीवरती, ती तर माझी मुलगी गेलीच आहे, माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंतवडे उडवणं काय. तुम्हालाही मुलं असतील, मुली असतील नसतील, पण तुम्ही अशा एखाद्या लेकराचं हे नका करू. मला एवढंच सांगायचं या तुमच्या प्रसार माध्यमातून.